नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? मजेत ना? मी विनंती तुमच्या सर्वांचं विनंतीज किचनमध्ये स्वागत करते. आज मी बनवते सोयाबीनची रस्सा भाजी. स्टार्टिंगला थोडंसं तुम्ही फसले ना, तुम्हाला वाटलं ना हे नॉनव्हेज आहे, चिकन किंवा मटण आहे, तर तसं नाही आहे. ही आहे सोयाबीनची रस्सा भाजी. नॉनव्हेजपेक्षासुद्धा भारी लागते बरं का. तुम्ही एकदा अशा प्रकारे करून पहा, तुम्ही खूप आवडीने खाणार. मी सोयाबीन 15 ते 20 मिनिटासाठी भिजत टाकले होते. त्यामध्ये किंचितसं मीठ टाकलं आणि छान भिजत ठेवलं होतं त्याला. त्यानंतर मी त्यातलं पाणी काढलं, तव्यामध्ये किंचितसं मीठ टाकलं आणि छान सोयाबीनला फ्राय करून घेतलं अशा पद्धतीने. त्यानंतर आपण वाटण तयार केलं. त्यामध्ये आपण खोबरं भाजलेलं घेतलं, कांदा भाजलेला घेतला, आलं, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो हे सगळं आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर ते वाटण टाकून घेतलं मी. त्यामध्ये मी पुन्हा एकदा सांगते, खोबरं भाजलेलं घेतलं, कांदा भाजलेला घेतला, आलं, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो हे सगळं एकत्र बारीक करून घेतलं. छान तेल सुटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे. यानंतर मी घरगुती मसाला यामध्ये टाकते. कांदा लसूण मसाला टाकते, धने जिरे पावडर आणि हळद, किंचितसं लाल मिरची पावडर टाकली यामध्ये मी आणि छान याला तेल सुटेपर्यंत पुन्हा परतून घ्यायचं. तुम्ही एकदा अशा प्रकारे करून पहा, तुम्ही खूप आवडीने खाणार. तुम्हाला वाटणार नाही की हे सोयाबीन आहे म्हणून. जे खात नाहीत ना त्यांनी तर नक्की आवर्जून करून पहा. तर पहा, मी आता यामध्ये किचन किंग मसाला टाकला आहे. त्याऐवजी तुम्ही मटन मसाला, चिकन मसालासुद्धा टाकू शकता. छान याला तेल सुटायला सुरुवात झाली की मग आपण फ्राय केलेले सोयाबीन यामध्ये टाकून घ्यायचे. छान परतून घ्यायचं आपल्याला हे. याला मी एक वाफसुद्धा दिलेली आहे बरं का, जी आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणार नाही, पण आपण ताट झाकून ठेवायचं एक साधारण 2 ते 3 मिनटासाठी. छान याला परतून घेतल्यानंतर मी यामध्ये गरम पाणी टाकणार आहे. यामध्ये थंड पाणी टाकायचं नाही. थोडीफार आपल्या भाजीची चव चेंज होते किंवा मग त्याला जितकं तेल सुटायला सुरुवात होते ती नाही होत नॉर्मल पाण्यामध्ये, किंवा तर्री येते ना तर ती नाही येत. तर पहा, मी 15 ते 20 मिनटासाठी ही भाजी शिजवून घेते. यामध्ये कोथिंबीर टाकली आहे, चवीनुसार मीठसुद्धा टाकायला विसरायचं नाही. मस्त आपली झणझणीत चमचमीत अशी सोयाबीनची रस्सा भाजी तयार झाली. कशी झाली नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा करून पहा आवर्जून. माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर करा आणि जाता जाता सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.